जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि या पार्श्वभूमीवर नरिमन पॉईंटमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. आपल्यासोबत संजीव करपे साहेब आहेत. जाणून घेणार आहोत आजच्या या पर्यावरण दिनानिमित्त कशा प्रकारचं या ठिकाणी आयोजन केलं गेलं, कसल्या घोषणा केल्या गेल्या. जाणून घ्या साहेब, काय सांगा. आज या पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने अनेक गोष्टींच्या घोषणा केल्या आहेत. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र शासनाचं जे इंडस्ट्री डिपार्टमेंट आहे, या डिपार्टमेंटमध्ये असं म्हटलं आहे की आता बांबूचा मेनस्ट्रीम मटेरियल म्हणून वापर करण्यासाठी शासनाने एकदम मनावर घेतलेलं आहे आणि जिथे जिथं बांबू वापरता येईल तो वापरण्यासाठी तो शासकीय इमारतीमध्ये फर्निचर म्हणून असेल, इंटिरियरमध्ये असेल, एअरपोर्ट बिल्डिंगमध्ये असेल, ह्या सगळ्यामध्ये करण्यासाठी त्वरित आता एक मीटिंग आचारसंहिता संपल्यानंतर मीटिंग घेऊन त्याबद्दलचे निर्णय घ्यायचं त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र शासनाने अत्यंत प्रोॲक्टिव्ह पद्धतीने बांबूला शासनाने आपलं मूल मानलेलं आहे आणि अशा प्रकारचं काम महाराष्ट्र शासन करतं आहे, ज्याच्यामध्ये गरीब शेतकऱ्यांना बांबू प्लांटेशन करायला नुसती मदत न करता बांबूपासून प्रॉडक्ट बनवण्यासाठी आणि ते जास्तीत जास्त लोकांनी वापरावं याच्यासाठी काम करणार आहे. उदय सामंत आलेले आणि त्यावेळेला त्यांना एक बांबूचं घड्याळही दिलं गेलं आणि पेनही दिलं गेलं. मग कुठेतरी बांबूच्या उत्पादनांना पुढे जास्त त्याची मागण्या वाढाव्यात आणि बांबूचं उत्पादन जास्त करून शेतकऱ्यांना फायदा मिळावा अशा प्रकारचं नियोजन करण्यात महाराष्ट्र सरकार सध्या प्रयत्न करते आहे. 1,00,000 हेक्टरमध्ये बांबूची लागवड होणार आहे असंही सांगितलं गेलं आहे. काय सांगाल त्यावेळी? 1,00,000 हेक्टरमध्ये बांबूची लागवड महाराष्ट्रात करण्यासाठी छोट्या शेतकऱ्यांना सरकार 7,00,000 पर हेक्टर हे अनुदान देतं आहे. कारण बांबूची लागवड केल्यानंतर पहिल्या 3 वर्षात त्याचं उत्पन्न येत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याला मदत द्यायची गरज असते. ते महाराष्ट्र शासन देतं आहे आणि इतका सगळ्या बांबूची लागवड झाल्यानंतर त्याचं प्रॉडक्टमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे, तो बांबू कन्झ्युम व्हायला पाहिजे, त्या बांबूला चांगलं मार्केट मिळायला पाहिजे. ह्याच्यासाठी आतापासून काम सुरू केलं आहे. बांबूची लागवड केल्यानंतर हे 3ऱ्या-4थ्या वर्षी येणार आहेत, पण शासनाने आतापासून काम केलं आहे आणि ह्याच्यापूर्वी ज्यांनी बांबूची लागवड केली आहे त्यांचाही बांबूचा वापर कसा वाढेल याच्यावर सरकार लक्ष देत आहे. सर, आमच्या न्यूजच्या प्रेक्षकांसाठी, ॲपच्या वापरकर्त्यांसाठी आपण बांबू लागवडीसाठी जनतेला कशा प्रकारचा संदेश द्या? मला खूप आनंद वाटतो की न्यूज हे अत्यंत मन लावून आणि पुढाकार घेऊन बांबू हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटतं की सगळ्यांनी अशा प्रकारचा ॲप्रोच घ्यायला पाहिजे. पण न्यूजने याची सुरुवात केलेली आहे आणि तुमचे न्यूजचे वारंवार मी क्लिप्स आणि अशा प्रकारचं सोशल मीडियातनं येणारे बघत असतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या बांबू रिलेटेड कार्यक्रमाला खूप प्राधान्याने कव्हरेज दिलं जाते. मी त्याबद्दल न्यूजचे धन्यवाद देतो.